अहो तुकोबांचे हात लिहिता ती जे जे ते ते सहजे पांडुरंगा म्हणून जेव्हा बहिणाबाई आपल्याला सांगतायत तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी येतोय. गरीबासाठी पांडुरंग आहे, अनाथासाठी पांडुरंग आहे, ज्याचा कोणीच नाही त्याचा पांडुरंग आहे. आणि हेच जगद्गुरु तुकोबरायांच्या नंतर तुकोबरायांना जसं बहिणाबाईंनी स्वप्नात अनुग्रह घेऊन गुरु मानलं, तसंच संत निळोबारायांनी सुद्धा तुकोबरायांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही परंतु आपलं गुरु मानलं. आणि जेव्हा तुकोबरायांचा अभ्यास केला तेव्हा तुकोबराय म्हणजे काय असं जेव्हा निळोबारायांनी लिहिलं तेव्हा मात्र त्यांनी असं लिहिलं की भव सिंधूशी बांधिला सेतू जेणे अनाथा दिना कारणे तुकयाने. या संसाराला तरुण जाण्यासाठी ज्याच्याकडे पर्यायच नाहीये, ज्याच्याकडे काहीच उपाय नाहीये, जो दुःखी आहे, जो रडतोय आणि ज्याच्याकडे आता माझ्यासाठी कुणीच नाही असं वाटतंय, अहो त्याला हा संसार सिंधू, हा भव सिंधू तरुण जाण्यासाठी ही गाथा रूपी सेतू बांधण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी केलंय. असं जेव्हा निळोबाराय सांगतात तेव्हा त्या गाथेचं महत्व किती आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही गाथा आपण डोक्यावर तर घ्यायचीच आहे, डोकं तिच्यावर टेकायचं पण आहे, पण त्याच सोबत ती डोक्यात सुद्धा घ्यायची आहे. जर तुम्ही गाथा डोक्यात घेतली नाही तर डोक्यावरचं नुसतं पुण्य थोड्या दिवस राहील किंवा डोकं टेकवल्याचं पुण्य थोडे दिवस राहील, पण जर डोक्यात घेतलं तर तुमच्या आयुष्यापर्यंत ते पुण्य नव्हे तो विचार तुमच्या डोक्यामध्ये राहील.